हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आज आपण ग्रॉस टोटल इन्कम अँड कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी याचा लेक्चर घेऊन आलेलो आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी इन्कम फ्रॉम सॅलरी तसेच इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी याचे इंट्रोडक्टरी लेवलचे काही व्हिडिओज टाकलेले आहे, ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये जाऊन नक्की हे व्हिडिओ बघा. आजचा लेक्चर हा तुम्हाला MCQ एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा येणार आहे, कारण या लेक्चरमध्ये आपण टोटल कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस टोटल इन्कम तसेच ATC टू ATU सर्व डिडक्शन्स बघणार आहोत, स्लॅब्स बघणार आहोत. हा लेक्चर रिअली तुमच्या MCQ एक्झामसाठी, फायनल इयर MCQ एक्झामसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे स्टुडंट्स नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, सो आपण पुढे जाऊया, लेक्चरला स्टार्ट करू. बघा, ग्रॉस टोटल इन्कम कसा कॅल्क्युलेट होतो, तर ग्रॉस टोटल इन्कम इज इक्वल टू इन्कम फ्रॉम सॅलरी प्लस इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी प्लस प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन प्लस capital gains plus income from other sources. So these are the 5 heads of income. या 5 हेडची टोटल म्हणजे तुमचा ग्रॉस टोटल इन्कम असणार आहे. सो लक्षात ठेवा, MCQच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. देर आर 5 हेड्स ऑफ इन्कम, दॅट इज इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. या 5 हेडची टोटल म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम असणार आहे. सो आपण पुढे जाऊया. मग त्यातला पहिला हेड जो आहे दॅट इज इन्कम फ्रॉम सॅलरी. डिअर स्टुडंट्स, यापूर्वी आपण इन्कम फ्रॉम सॅलरी याच्यावरती इंट्रोडक्टरी लेक्चर तसेच कॅल्क्युलेशनचेही काही लेक्चर्स आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन हे व्हिडिओ बघू शकता. सो आपण इथे जस्ट शॉर्टमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिला हेड जो आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, याचे आपण सर्व टोटल घेणार आहोत. मग ती कशी येणार आहे बघा, बेसिक सॅलरी प्लस फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स प्लस पार्टली टॅक्सेबल अलाउन्स प्लस व्हॅल्युएशन ऑफ परक्विजिट्स, या सर्वांची टोटल जी असेल ती ग्रॉस सॅलरी. या ग्रॉस सॅलरीमधनं डिडक्शन अंडर सेक्शन 16 वजा होणार आहे. मग हे डिडक्शन कुठले कुठले आहे, तर त्यामध्ये डिडक्शन अंडर सेक्शन 16(1)(a) हे तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन दिलेलं आहे 50,000 रुपीज. आपण असेसमेंट इयर 2021 बद्दल बोलतो आहे. सो स्टँडर्ड डिडक्शन इज 50,000. नेक्स्ट सेकंड, दॅट इज एंटरटेनमेंट अलाउन्स. इट इज ॲप्लिकेबल ओनली टू दी गव्हर्मेंट एम्प्लॉई. मग ते कसं ॲप्लिकेबल आहे, मग 3 भागामध्ये जी कमी असेल ते मग ₹5,000 किंवा ॲक्च्युअल एंटरटेनमेंट अलाउन्स किंवा 20% ऑफ सॅलरी, ह्या तिघांपैकी जे कमी आहे ते एंटरटेनमेंट अलाउन्स गव्हर्मेंट एम्प्लॉईला ॲप्लिकेबल आहे. प्रायव्हेट एम्प्लॉईला एंटरटेनमेंट अलाउन्स ॲप्लिकेबल नाही. नेक्स्ट थर्ड, प्रोफेशनल टॅक्स. सो हे 3 डिडक्शन्स तुमच्या ग्रॉस सॅलरीतून वजा केल्यानंतर आपल्याला आपला ग्रॉस टोटल इन्कमचा पहिला हेड मिळेल, तो म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट सेकंड हेड आहे दॅट इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये आपण हाऊस प्रॉपर्टीचा इंट्रोडक्टरी लेक्चर घेतला होता आणि त्यात आपण डिस्कस केलं होतं की 3 भागांमध्ये हाऊस प्रॉपर्टी डिवाइड आहे. सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी, लेट आउट हाऊस प्रॉपर्टी अँड डीम्ड लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. तिघांच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यामध्ये फर्स्ट बघा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कसं कॅल्क्युलेशन होणार आहे. इन केस ऑफ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी, जर हाऊस प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाईड असेल म्हणजे SSC जो टॅक्स पेयर आहे तो जर स्वतः राहत असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, असा तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. इन केस ऑफ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी नेट ॲन्युअल व्हॅल्यू इज डॅश डॅश. सो नेट ॲन्युअल व्हॅल्यू इज नील. लक्षात ठेवायचं आहे. सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीच्या बाबत नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही नील आहे.
आणि यातनं मात्र डिडक्शन ॲप्लिकेबल आहे. लक्षात ठेवा, नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही नील आहे, मात्र तरी देखील तुम्हाला डिडक्शन अंडर सेक्शन 24 हे ॲप्लिकेबल आहे. या केसमध्ये सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीच्या बाबत एकच डिडक्शन तुम्हाला अलाउड आहे, ते म्हणजे इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. इफ इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल बिफोर 1 एप्रिल 1999 इट इज ॲप्लिकेबल ओनली ₹30,000. 30,000 पर्यंतच ॲप्लिकेबल आहे. अँड इफ इट इज आफ्टर 1 एप्रिल 1999 इट इज ॲप्लिकेबल टू दी मॅक्झिमम लिमिट ₹2,00,000. आपण सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीबद्दल बोलतोय. लक्षात ठेवा 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली, सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी म्हणजे ज्या ठिकाणी SSC स्वतः राहतोय. सेकंड, याची नेट ॲन्युअल व्हॅल्यू हे नील असणार आहे. थर्ड, डिडक्शन अंडर सेक्शन 24 इज ॲप्लिकेबल आहे, मात्र एकच डिडक्शन ॲप्लिकेबल आहे, ते इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. हे जर बिफोर 1 एप्रिल 1999 असेल तर 30,000 ॲप्लिकेबल आहे, आणि आफ्टर 1 एप्रिल 1999 असेल तर ₹2,00,000 पर्यंत ॲप्लिकेबल आहे. हे लक्षात ठेवा. सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीसाठी स्टँडर्ड डिडक्शन्स ॲप्लिकेबल नाही, हे लक्षात ठेवा. स्टँडर्ड डिडक्शन की जे 30% ऑफ NAV आहे, हे सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीसाठी ॲप्लिकेबल नाही. एकच ॲप्लिकेबल आहे, इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. त्यालाही मॅक्झिमम लिमिट आहे 30,000 अँड 2,00,000 या पद्धतीने. सो या पद्धतीने तुम्हाला इथे लॉस, जर तुमच्याकडे डिडक्शन असेल तर ॲन्सर आपला मायनसमध्ये येणार आहे, आणि अर्थात ॲन्सर मायनसमध्ये आलं म्हणजे इट इज अ लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ही फर्स्ट केस आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीची. केस नंबर सेकंडकडे आपण जाऊया. सेकंड केस, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी केस सेकंड, दॅट इज लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. लेट आउट प्रॉपर्टी, लेट आउट म्हणजे काय? जी प्रॉपर्टी तुम्ही रेंटल बेसिसने दिलेली आहे, भाडे तत्वावर दिलेली आहे, अशा प्रॉपर्टीच्या बाबत. मग या प्रॉपर्टीचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. यू नीड टू कॉम्प्युट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्याच्या काही स्टेप्स आहे. स्टेप्स पहिली की आपल्याला रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करावं लागेल, आणि हे रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट तुम्ही कसं करणार आहात बघा. याच्या स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या. म्युनिसिपल व्हॅल्युएशन ऑर फेअर रेंट ह्या दोघांपैकी जे जास्त आहे याचं कंपॅरिझन आपण स्टँडर्ड रेंटबद्दल करणार आहोत, आणि या दोघांपैकी जे कमी आहे ते आपण घेणार आहोत. लक्षात ठेवा. सो थोडक्यात या तिघांमध्ये जे कमी असेल ते तुम्हाला ॲप्लिकेबल होऊन जाईल, आणि तुम्हाला मिळेल रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट. स्टेप फर्स्ट, रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट मिळाल्यानंतर आम्ही स्टेप सेकंड आहे रेंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल. मग रेंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल कसं कॅल्क्युलेट होणार आहे? ॲन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज्ड रेंट. MCQसाठी या स्टेप लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. सो रेंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल ही जी सेकंड स्टेप आहे, ही कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज्ड रेंट आपण करणार आहोत, आणि आपल्याला जी अमाऊंट मिळेल ती रेंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल. नंतर स्टेप थर्ड येणार आहे आपली हायर बिटवीन स्टेप 1 अँड 2. स्टेप 1 बघितलं आपण, रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट, ही झाली आपली स्टेप फर्स्ट. स्टेप सेकंड आपली काय झाली? स्टेप सेकंड आपली झाली रेंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल, हे कॅल्क्युलेशन होणार, आणि ह्या दोघांपैकी जे जास्त आहे ते आपण स्टेप नंबर 3 मध्ये घेणार आहोत. क्लिअर आहे? त्यानंतर स्टेप नंबर 4 लॉस ड्यू टू वॅकन्सी वजा होणार आहे. स्टेप 5 आपल्याला मिळेल ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. बघा इथे फार महत्त्वाचं MCQज मिळतो, तयार होतो. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधनं तुम्ही म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर, बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून आम्ही म्युनिसिपल टॅक्स पेड करणार आहोत, मायनस करणार आहोत, मात्र हा म्युनिसिपल टॅक्स जो असणार आहे दॅट इज पेड बाय ओनर, ओनरने पेड केलेला असावा, आणि हाच म्युनिसिपल टॅक्स तुम्ही मायनस करू शकता. मायनस केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल नेट ॲन्युअल व्हॅल्यू. दॅट इज अवर आन्सर, नेट ॲन्युअल व्हॅल्यू. सो नेट ॲन्युअल व्हॅल्यू या 5 स्टेप फॉलो करून तुम्ही मिळवणार आहात. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि एकदा कॅल्क्युलेशन देखील करून बघा. नेट ॲन्युअल व्हॅल्यूतनं बघा नेक्स्ट
सॉरी ओके, नेक्स्ट ॲन्युअल व्हॅल्यूतनं आम्हाला डिडक्शन्स करायचे आहेत. डिडक्शन अंडर सेक्शन 24 ते काय काय डिडक्शन आहे आपण एंडला त्याचं डिस्कस करूया. सो नेट ॲन्युअल व्हॅल्यू आम्हाला मिळाली. आम्ही पुढे जातो आहे. थर्ड कॅटेगरी जी आहे आमच्या हाऊस प्रॉपर्टीची थर्ड कॅटेगरी आहे डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टी. डीम लेट आउट म्हणजे काय? इट इज ॲझ्युम टू लेट आउट, ॲक्च्युली लेट आउट केलेलं नाही आहे. बघा असेसमेंट इयर 2020-21 पासनं तुम्ही 2 हाऊस प्रॉपर्टी ज्या आहे सेल्फ ऑक्युपाईड म्हणू शकता. मात्र 2पेक्षा जास्त हाऊस प्रॉपर्टी आहे आणि त्या तुम्ही लेट आउट केलेल्या नाहीत, रेंटल बेसिसवर दिलेल्या नाहीत, अशा हाऊस प्रॉपर्टीला तुम्ही डीम्ड लेट आउट हाऊस प्रॉपर्टी म्हणायचं आहे, अशी तरतूद केलेली इन्कम टॅक्समध्ये. आणि डीम लेट आउट हाऊस प्रॉपर्टी म्हणजे इट इज ॲझ्युम टू बी लेट आउट, ॲझ्युम केलेलं आहे आम्ही, ॲक्च्युली लेट आउट केली आहे का? तर नाही. मी यामध्ये कॅल्क्युलेशन अतिशय सोपं असणार आहे. आम्ही रिजनेबल एक्सपेक्टेड रेंट जे येणार आहे, सो लक्षात ठेवा असे MCQs पडू शकतो. इन डीम्ड लेट आउट हाऊस प्रॉपर्टी रिजनेबल एक्सपेक्टेड रेंट इज इक्वल टू ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. रिजनेबल एक्सपेक्टेड रेंट हेच तुमचा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असणार आहे. आणि ह्या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधनं म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर हे तुम्ही वजा करणार आहात, तुम्हाला मिळेल नेट ॲन्युअल व्हॅल्यू. सो लक्षात घ्या, लेट आउट हाऊस प्रॉपर्टी असू देत किंवा डीम्ड लेट आउट हाऊस प्रॉपर्टी असू देत, या दोघंही हाऊस प्रॉपर्टीच्या बाबत तुम्हाला डिडक्शन अंडर सेक्शन 24 ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 याचं आपलं डिडक्शन मिळतं. डिडक्शन अंडर सेक्शन 24 ॲप्लिकेबल टू द हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. मग 2 डिडक्शन तुम्हाला मिळतील. लेट आउट हाऊस प्रॉपर्टी असू देत किंवा डीम्ड लेट आउट हाऊस प्रॉपर्टी असू देत, दोघंही हाऊस प्रॉपर्टीच्या बाबत तुम्हाला 2 डिडक्शन मिळतील. डिडक्शन फर्स्ट दॅट इज स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑन नेट ॲन्युअल व्हॅल्यू अँड सेकंड इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. याला मॅक्झिमम लिमिट नाही. जसं सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीसाठी आम्ही बघितलं होतं की सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीसाठी मॅक्झिमम लिमिट आमचं होतं ते म्हणजे 2 लाख. मात्र या ठिकाणी लेट आउट हाऊस प्रॉपर्टी किंवा डीम्ड लेट आउट हाऊस प्रॉपर्टी यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटलसाठी मॅक्झिमम लिमिट नाही. पूर्ण अमाऊंट इंटरेस्टची तुम्ही मायनस करू शकता आणि जे फायनल ॲन्सर राहील दॅट इज युअर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. सो कसं होणार आहे बघा, नेट ॲन्युअल व्हॅल्यू मायनस डिडक्शन अंडर सेक्शन 24 दॅट इज स्टँडर्ड डिडक्शन अँड इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल, तुम्हाला मिळेल सेकंड हेड दॅट इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण या अगोदर बघितलं पहिला हेड आपल्याला मिळाला होता इन्कम फ्रॉम सॅलरी आणि आता आपल्याला दुसरा हेड मिळालेला आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण ग्रॉस टोटल इन्कम काढतोय, 2 हेड आपल्याला मिळाले. पुढे जाऊया आपण थर्ड हेड दॅट इज इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. सो ए आपण बघितलं इन्कम फ्रॉम सॅलरी, बी आपण बघितलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आणि सी आपण बघतोय इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. जो तुमचा इन्कम असणार आहे, जो प्रॉफिट असणार आहे तो ॲड होणार आहे. प्लस फोर्थ हेड दॅट इज इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, याची टोटल होणार आहे. मग त्याच्यात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल, लाँग टर्म कॅपिटल गेन असेल, या सर्वांची टोटल. म्हणजे आत्तापर्यंत आपण 4 हेड बघितले, इन्कम फ्रॉम सॅलरी प्लस इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी प्लस प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन प्लस इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. लास्ट हेड आहे आपला दॅट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ह्या 5व्या हेडची जी टोटल असेल ती देखील या इन्कममध्ये आपण ॲड करणार आहोत. मग अदर सोर्सेसमध्ये काय येतं, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. इंटरेस्ट ऑन बॉन्ड, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी. बट लक्षात ठेवा पॉईंट नंबर 3कडे मी लक्ष वेधू इच्छितो. डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी इज कम्प्लिटली एक्झम्प्टेड. जेवढी अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे तेवढं फुल एक्झम्पशन तुम्हाला मिळणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. तुम्हाला MCQसाठी विचारलं जाऊ शकतं. डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी इज कम्प्लिटली एक्झम्प्टेड. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. नेक्स्ट इन्कम फ्रॉम लॉटरी, इंटरेस्ट ऑन पोस्टल सेविंग बँक अकाउंट, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, मॅच्युरिटी क्लेम ऑफ LIC,
इंटरेस्ट ऑन डिपॉझिट विथ कंपनी, रॉयल्टी फ्रॉम बुक्स, असे वेगवेगळे इन्कम आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके. एक्झामिनेशन रेम्युनरेशन. या अगोदर बघा आपण इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करत होतो तेव्हा बोललो होतं की एक प्रोफेसर आहे त्यांना सॅलरी तर मिळतेच आहे, त्याचबरोबर हे पेपर सेटिंग किंवा पेपर चेक करण्यासाठी जात आहे आणि एक्झामिनेशनचं रेम्युनरेशन मिळत आहे, तर हे अदर सोर्सेसमध्ये जाईल. ॲग्रिकल्चरल इन्कम फ्रॉम आउटसाईड कंट्री. इंडियामध्ये ॲग्रिकल्चर इन्कम होत असेल, इंडियामध्ये लँड आहे तर फुल्ली एक्झम्प्टेड आहे. मात्र आउट ऑफ इंडिया तुम्हाला या ठिकाणी टॅक्स लागणार आहे. ॲग्रिकल्चर इन्कम फ्रॉम इंडिया इट इज एक्झम्प्टेड. इन्कम फ्रॉम युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया इट इज ऑल्सो एक्झम्प्टेड. स्क्रीनशॉट घ्या, इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. विनिंग फ्रॉम लॉटरीज, क्रॉसवर्ड्स, पझल्स, हॉर्स रेस, कार्ड गेम्स, गॅमलिंग, हे सर्व इन्कम जे आहे तुमचे हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येतात. तसेच रेंटल इन्कम फ्रॉम मशीन्स, फर्निचर्स वगैरे वगैरे. त्याचबरोबर गिफ्ट इन कॅश, गिफ्ट इन काइंड, डिव्हिडंड फ्रॉम शेअर्स, डिव्हिडंड फ्रॉम कोऑपरेटिव्ह सोसायटीज, डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनीज, या पद्धतीने सर्व तुमचे अदर सोर्सेस आहे. आता बघा इथे ग्रॉस टोटल इन्कम या अगोदरच आपण डिस्कस केलेलं आहे. ए सॅलरी, बी हाऊस प्रॉपर्टी, सी प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, डी कॅपिटल गेन अँड ई अदर सोर्सेस. याची टोटल म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम असणार आहे. पुढे जाऊया. ग्रॉस टोटल इन्कम जे आपलं येणार आहे, ग्रॉस टोटल इन्कम मायनस डिडक्शन अंडर सेक्शन 80C to 80U हे तुम्हाला ॲप्लिकेबल होतं. ग्रॉस टोटल इन्कममधनं तुम्ही डिडक्शन्स वजा करणार आहात 80C ते 80U मध्ये. वन बाय वन आपण बघत जाऊया 80C to 80U मध्ये काय काय येतं. सो फर्स्ट डिडक्शन अंडर सेक्शन 80C दॅट इज पेमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. काय काय येतं बघा 80C मध्ये. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड, रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, रिपेमेंट ऑफ लोन, ओनली प्रिन्सिपल अमाऊंट. बघा हाऊसिंग लोन जे आहे, हाऊस प्रॉपर्टीचं लोन जे आहे याचं इंटरेस्ट अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये जातं. मात्र प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे ती तुम्हाला 80C मध्ये ॲप्लिकेबल होते. नेक्स्ट टर्म डिपॉझिट आणि लास्ट ट्युशन फी. या सर्व जे आहे A to H पर्यंत याला मॅक्झिमम लिमिट दिलं आहे तुम्हाला 1,50,000. याची असेसमेंट इयर 2021 मध्ये 1,50,000 पेक्षा जास्त डिडक्शन तुम्हाला अलाउड नाही. त्याचबरोबर 80CCC दॅट इज कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड अमाऊंट पेड हे देखील 1.5 लाखाच्याच मॅक्झिमम लिमिटमध्ये येतं. म्हणजे 80C प्लस 80CCC या दोघांचे मिळून तुम्हाला 1,50,000 पर्यंत मॅक्झिमम डिडक्शन मिळणार आहे. लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. नेक्स्ट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियम, त्याचं सेक्शन आहे 80D. म्हणजे नेक्स्ट आपण बघतोय डिडक्शन अंडर सेक्शन 80D. फार महत्त्वाचा चार्ट आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. डिडक्शन अंडर सेक्शन 80D. शॉर्टकटमध्ये आपण बघूया हा चार्ट, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मी एक्सप्लेन करतोय. बघा, नो वन ऑफ द युअर फॅमिली हॅज अटेंड 60 इयर एज. म्हणजे थोडक्यात काय बघा, काय काय कुणाकुणाला ॲप्लिकेबल 80D. सेल्फ, स्पाऊस, डिपेंडंट, चिल्ड्रेन आणि पॅरेंट्स. लक्षात घ्या, आपण स्वतः. स्पाऊस म्हणजे काय, जर मेल असेल म्हणजे हजबंड असेल तर वाईफ ही त्याच्यासाठी स्पाऊस झाली, आणि वाईफ जर SSC असेल तर वाईफसाठी हजबंड हा काय झाला आहे स्पाऊस. सो लक्षात ठेवा, नवरा किंवा बायको हे ज्या पद्धतीने SSC आहे हे त्या पद्धतीने स्पाऊस. नवरा जर SSC असेल तर त्या बायको ही स्पाऊस असणार आहे, आणि बायको SSC असेल तर नवरा या ठिकाणी स्पाऊस असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर डिपेंडंट चिल्ड्रेन, जे डिपेंड आहेत ते चिल्ड्रेन. ओके, आफ्टर मॅरिड इंडिपेंडंट होतात हे लक्षात ठेवा. सो डिपेंडंट चिल्ड्रेन ही झाली तुमची फॅमिली. त्याचबरोबर पॅरेंट्स, डिपेंडंट पॅरेंट्स जे आहे हे पॅरेंट्स देखील तुमचे यामध्ये येणार आहे. सो फॅमिलीमध्ये पॅरेंट्स आणि स्वतःची फॅमिली या पद्धतीने. आणि ह्या दोघांचं आहे म्हणजे सेल्फ, स्पाऊस, डिपेंडंट चिल्ड्रेन अँड पॅरेंट या चारही घटकांतील एकाचंही एज हे 60 इयरपेक्षा जास्त नाही. या केसमध्ये तुम्हाला सेल्फ आणि स्पाऊस चिल्ड्रन यासाठी 25,000
आणि पॅरेंट्ससाठी 25,000 असे दोघांचे मिळून 50,000 डिडक्शन ॲप्लिकेबल आहे. सेल्फ, स्पाउस अँड डिपेंडंट चिल्ड्रेन 25,000, पॅरेंट्स 25,000 आणि टोटल डिडक्शन ॲप्लिकेबल अंडर सेक्शन 80D इज ₹50,000. समजून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट सेकंड तुम्हाला कॅटेगरी दिलेली आहे. द एल्डर मेंबर ऑफ युअर फॅमिली, युअर सेल्फ, स्पाउस ऑर डिपेंडंट चिल्ड्रन इज लेस दॅन 60. बघा आपली जी फॅमिली सेल्फ, स्पाउस अँड डिपेंडंट चिल्ड्रन यांचं एज जे आहे लेस दॅन 60 आहे. मात्र युअर पॅरेंट्स आयदर मदर ऑर फादर आर अबोव 60 इयर. मात्र आपले पॅरेंट्स जे आहे 60 इयरपेक्षा जास्त आहे. या केसमध्ये सेल्फ, स्पाउस अँड डिपेंडंट चिल्ड्रनसाठी तुम्हाला 25,000 मिळतील आणि पॅरेंट्ससाठी 50,000 मिळतील. कारण पॅरेंट्स काय दॅट इज अबोव 60 इयर एज. अशी टोटल डिडक्शन तुम्ही ॲप्लिकेबल होत आहे 75,000साठी. क्लिअर आहे. लास्ट दोघंही म्हणजे बघा द elder member of your family, your self, spouse or dependent children has attained 60 year and your parents either mother or father are above 60 years. याचा अर्थ काय झाला की सेल्फ और स्पाउस या दोघांपैकी कोणीही 60 इयरचा आहे स्वतःच्या फॅमिलीमधील देखील आणि पॅरेंट्स देखील मदर ऑर फादर दोघांपैकी कुणीही एक किंवा दोघेही 60 इयरचे असतील तर या केसमध्ये 50,000 प्लस 50,000 असे तुम्हाला 1,00,000 ॲप्लिकेबल आहे. दिस चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर MCQ. याचा स्क्रीनशॉट नक्की घेऊन ठेवा. ओके. त्याचबरोबर बघा मेडिकल हेल्थ चेकअपसाठी तुम्हाला 5,000 मिळतात. बट हे याच अप्पर लिमिटमध्ये येतील. म्हणजे 25,000 तुम्ही ॲप्लिकेबल होत आहे आणि हेल्थ चेकअप देखील केलेला आहे. तर तुम्हाला पहिल्या केसमध्ये 55,000 नाही ॲप्लिकेबल, ओन्ली 50,000. सेम सेकंड अँड थर्ड केसमध्ये अप्पर लिमिटमध्येच तुम्हाला ते 5,000 हेल्थ चेकअपचे जे आहे ते ॲप्लिकेबल आहे. तुम्हाला अप्पर लिमिट म्हणजे पहिल्या केसमध्ये 50,000, दुसऱ्या केसमध्ये 75,000, तिसऱ्या केसमध्ये 1,00,000 हे एक्सीड करता येणार नाही. ओके. नेक्स्ट सेक्शन 80DD दॅट इज मेडिकल ट्रीटमेंट ऑफ हँडिकॅप्ड डिपेंडंट. हँडिकॅप आहे आणि डिपेंडंट पर्सन आहे याच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी तुम्हाला 80DD दिलेला आहे. मेडिकल ट्रीटमेंट ऑफ हँडिकॅप डिपेंडंट इंडिव्हिज्युअल. मग काय काय त्याच्यामध्ये डिडक्शन दॅट इज जनरल डिसॅबिलिटी ₹70,000. जनरल डिसॅबिलिटी मीन्स मोर दॅन 40% बट लेस दॅन 80%. 40%पेक्षा जास्त मात्र 80%पेक्षा कमी जर डिसॅबिलिटी असेल तर ₹70,000 ॲप्लिकेबल आहे तुम्हाला डिडक्शनसाठी. आणि डिसॅबिलिटी ही 80%पेक्षा जास्त असेल तर ₹1,25,000 तुम्हाला डिडक्शन ॲप्लिकेबल आहे 80DDमध्ये. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मेडिकल ट्रीटमेंट ऑफ हँडिकॅप डिपेंडंट. ओके. 40% to 80% डिसॅबिलिटी असेल 70,000 आणि मोर दॅन 80% असेल 1,25,000. नेक्स्ट 80E दॅट इज इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन टेकन फॉर हायर एज्युकेशन. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट 80G दिलेला आहे. 80G इज फॉर डोनेशन. डोनेशनसाठी 80G दिलेला आहे आणि हे जे डोनेशन तुम्ही करता याचे 2 कॅटेगरी केलेलं आहे. कॅटेगरी फर्स्ट 100% डिडक्शन म्हणजे जे हेड दिलेलं आहे A पासून K पर्यंत. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मी जास्त वेळ इथे वाया घालवत नाही. सो 100% डिडक्शनमध्ये A पासून K पर्यंत जेवढे काय डिडक्शन्स तुम्हाला मिळतात याची पूर्ण अमाऊंट ही 80Gमध्ये तुम्हाला डिडक्शनसाठी ॲप्लिकेबल आहे. आणि 50% डिडक्शनच्या अंडर जे दिलेलं आहे I पासून P पर्यंत हे सर्व तुम्हाला याच्या 50% अमाऊंट ओनली ॲप्लिकेबल. फॉर एक्झाम्पल A पासून K पर्यंत जे दिलेलं आहे एक एक्झाम्पल घेऊया. नॅशनल चिल्ड्रन फंड Kमध्ये दिलं आहे बघा 100% डिडक्शन 10,000 मिळत आहे तुम्हाला. तर पूर्ण 10,000 तुम्ही 80Gमध्ये दाखवू शकता. सेम त्याच पद्धतीने 50% कॅटेगरीतला एखादा आयटम असेल कोणताही एक. राजीव गांधी फाउंडेशनला तुम्ही डोनेशन दिलं आहे 20 समजा आपण म्हणूया 10,000च दिलं आहे तर या ठिकाणी 10,000 डिडक्शन नाही मिळणार तुम्हाला, ओन्ली 5,000 मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. सो याचा स्क्रीनशॉट घ्या. कॅटेगरी लक्षात ठेवा 100%मध्ये कोणते आणि 50%मध्ये कोणते. नेक्स्ट पुढे जाऊया. डिडक्शन अंडर सेक्शन 80TTA
दॅट इज इंटरेस्ट ऑन बँक सेविंग डिपॉझिट. इंटरेस्ट ऑन बँक सेविंग डिपॉझिट, तुम्हाला जर हे सेविंग डिपॉझिट 10,000 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे, मात्र जास्त अमाऊंटचं डिडक्शन मिळणार नाही. सो मॅक्झिमम लिमिट फॉर इंटरेस्ट ऑन बँक सेविंग डिपॉझिट इज 10,000. ओके, दॅट इज अंडर सेक्शन 80 TTA. लास्ट सेक्शनवरती आपण डिस्कस करूया, दॅट इज ATU, डिसेबल पर्सन और फिजिकली हँडिकॅप पर्सन. आपण याला स्टँडर्ड डिडक्शन म्हणू शकतो. जर आपला SSC जो आहे हा SSC डिसेबल पर्सन असेल, म्हणजेच फिजिकली हँडिकॅप पर्सन असेल, तर याला डायरेक्टली स्टँडर्ड डिडक्शन त्याला 40 जर त्याची डिसॅबिलिटी 40% जास्त आणि 80% कमी असेल तर 25,000 ॲप्लिकेबल होणार आहे डायरेक्टली, आणि त्याची डिसॅबिलिटी 80,000 जास्त असेल तर 1,25,000. एक प्रकारचं स्टँडर्ड डिडक्शन आहे जर SSC हा डिसेबल पर्सन म्हणजेच हँडिकॅप असेल तर. लक्षात ठेवा, हे 80C पासून 80U पर्यंत आपण डिस्कस केलेले आहे. हे मायनस केल्यानंतर जेव्हा तुम्ही 80C पासून 80U पर्यंत जेवढे डिडक्शन मिळतं हे मायनस केल्यानंतर तुम्हाला मिळेल टोटल टॅक्सेबल इन्कम म्हणजेच नेट इन्कम. सो नेट इन्कम कसं कॅल्क्युलेट होणार आहे? ग्रॉस टोटल इन्कम लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80C टू 80U, हे सर्व मायनस केल्यानंतर तुम्हाला जी अमाऊंट मिळेल दॅट इज युअर नेट इन्कम म्हणजेच टोटल टॅक्सेबल इन्कम. आता हे टोटल टॅक्सेबल इन्कम आलं की ह्या इन्कमचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे वेगवेगळ्या टॅक्स स्लॅब बरोबर. जर आपला इंडिव्हिज्युअल जो SSC आहे याचं एज 60पेक्षा कमी असेल तर त्याच्यासाठी टॅक्स स्लॅब आहे बघा, अप टू 2,50,000 दॅट इज नील, 2,50,000 टू 5 लाख 5%, 5 लाख टू 10 लाख दॅट इज 20%, अँड मोर दॅन 10 लाख 30%. हे टॅक्स स्लॅब आहे. स्क्रीनशॉट घ्या. जेव्हा इंडिव्हिज्युअल टॅक्स SSC हा लेस दॅन 60 इयर असेल तेव्हा हे ॲप्लिकेबल होणार आहे. नेक्स्ट सेकंड केस बघा, स्लॅब सेकंड सिनियर सिटीजन असेल म्हणजे ज्याचं एज 60 वर्ष ते 80 वर्ष. बघा असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एज लिमिट ऑफ सिनियर सिटीजन दॅट इज 60 to 80, म्हणजे 65 असेल, 70 दिलं आहे आणि तुम्हाला विचारलं आहे हा सिनियर सिटीजन आहे की सुपर सिनियर सिटीजन किंवा मोस्ट सिनियर सिटीजन आहे. सो सिनियर सिटीजनचं एज जे आहे 60 to 80 पर्यंत. ओके, आणि त्याचे टॅक्स स्लॅब बघा 3 लाख, 3 लाख ते 5 लाख. व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या, लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लॅब दिलेला आहे मोस्ट सिनियर सिटीजन म्हणजेच सुपर सिनियर सिटीजन असं देखील म्हणतात. सो सुपर सिनियर सिटीजनचं जे एज लिमिट आहे इट इज अबोव 80 इयर. 80 वर्षापेक्षा जास्त वर्ष वय जर असेल तर तो सुपर सिनियर सिटीजन म्हणजेच मोस्ट सिनियर सिटीजन झाला. ओके, आणि त्यासाठी हे खालील स्लॅब दिलेलं आहे. आता या स्लॅबनुसार तुम्ही जे इन्कम काढाल ते इन्कम कोणत्या कॅटेगरीला तुम्हाला पुन्हा सरचार्ज लागणार आहे. जर इन्कम तुमचा 50 लाखपेक्षा जास्त बघा अबोव 50 लाख अँड बिलो 1 करोड असेल तर तुम्हाला सरचार्ज लागणार आहे 10%. इफ युअर इन्कम इज अबोव 1 करोड अँड बिलो 2 करोड दॅट इज 15%. सरचार्ज चाललेलं आहे. स्क्रीनशॉट घ्या, इट्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट इन्कम अबोव 2 करोड बिलो 5 करोड दॅट इज 25% सरचार्ज. इन्कम अबोव 5 करोड 37% सरचार्ज. लक्षात ठेवा, सरचार्ज हा एक बोजा आहे की जो तुम्हाला टॅक्सच्या व्यतिरिक्त अजून लागणार आहे. लक्षात ठेवा. सो या पद्धतीने लक्षात ठेवा. MCQs विचारले जाऊ शकतात विथ लिमिट, इन्कम लिमिट्स आहेत, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट भागाकडे आपण वळूया. एक मिनिट. ओके, सो लेस रिबेट अंडर सेक्शन 87A दॅट इज 12,500 ऑर लेस हे ॲप्लिकेबल आहे तुम्हाला. आतापर्यंत जो टॅक्स तुमचा आला होता या टॅक्समधनं तुम्हाला रिबेट मिळतं 87A नुसार 12,500. असेसमेंट इयर 2020-21 पासून तुम्हाला 12,500 रुपये ॲप्लिकेबल. मात्र त्यासाठी काय कंडिशन आहे
खाली आपण पॅराग्राफमध्ये दिलेली व्यवस्थित बघा. Rebate under section 87A means that if the total tax payable is lower than 12,500, then that amount will be rebate under section 87A. This rebate is applicable to the total tax before adding education cess. लक्षात ठेवायचं आहे, रिबेट अंडर सेक्शन 87A हा 12,500 पर्यंत तुम्हाला अलाउड आहे आणि हा एज्युकेशन हेल्थ अँड एज्युकेशन सेस की जो 4% आहे तो ॲड करण्याच्या अगोदर ॲप्लिकेबल आहे. आणि हे रिबेट तुम्हाला ॲप्लिकेबल केव्हा होईल? वेन इट इज ॲप्लिकेबल वेन इन्कम इज नॉट एक्सीड 5 लाख. 5 लाखापेक्षा जास्त तुमचं इन्कम नसेल, म्हणजेच 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी जर तुमचा इन्कम असेल तर तुम्हाला रिबेट अंडर सेक्शन 87A 12,500 पर्यंत ॲप्लिकेबल आहे. मग 12,500 किंवा यापेक्षा कमी तुमचं कॅल्क्युलेशनची येणारे अमाऊंट हे ॲप्लिकेबल होईल. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट फायनली आपण डिस्कस करूया या सर्वाची एक समरी. टोटल टॅक्स पेबल किंवा टॅक्स रिफंड कसा कॅल्क्युलेट होणार आहे बघा, समजून घ्या. टोटल टॅक्स पेबल किंवा टॅक्स रिफंड कसं कॅल्क्युलेट होणार आहे? ग्रॉस टोटल इन्कम, त्यातनं लेस होईल डिडक्शन अंडर सेक्शन 80C to 80U. हे वजा केल्यानंतर तुम्हाला मिळेल नेट इन्कम, त्यालाच आपण म्हणतो टॅक्सेबल इन्कम किंवा टोटल इन्कम. हा टोटल इन्कम आल्यानंतर योग्य तो स्लॅब तुम्हाला वापरायचा आहे. आपण बघितले 3 स्लॅब. बिलो 60 एज असेल तर 2,50,000 पर्यंत नील वगैरे आपण ते स्लॅब बघितलेत आत्ता 3 स्लॅब. यापैकी जो ॲप्लिकेबल आहे तो वापरा आणि टॅक्सचं कॅल्क्युलेशन करा. टॅक्स कॅल्क्युलेशन केल्यानंतर सरचार्ज जर ॲप्लिकेबल होत असेल तो देखील आपण डिस्कस केला आहे, तो सरचार्ज ॲड करा. लेस रिबेट 87A इफ ॲप्लिकेबल, जर ॲप्लिकेबल होत असेल तर रिबेट वजा करा, तो देखील डिस्कस केला आपण. कंपल्सरी ॲड करायचं तुम्हाला हेल्थ अँड एज्युकेशन सेस. जी तुमची टॅक्सची अमाऊंट येईल, लक्षात ठेवा, जी तुमची टॅक्सची अमाऊंट येईल ह्या टॅक्सच्या अमाऊंटवरती हेल्थ अँड एज्युकेशन सेस 4% तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. आणि हे कॅल्क्युलेट करून तुम्ही टॅक्समध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला टोटल टॅक्स येईल. यातनं TDS वजा करायचा आहे आणि TDS वजा केल्यानंतर जी अमाऊंट तुमची शिल्लक राहील दॅट इज युअर टोटल टॅक्स पेबल ऑर टॅक्स रिफंड. जर ॲन्सर तुमचं प्लसमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह असेल, मायनस नसेल तर टॅक्स पेबल हे ॲन्सर आहे असं लक्षात ठेवा. आणि ॲन्सर मायनसमध्ये येत असेल याचा अर्थ तुम्हाला रिफंड होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा लेक्चर आपण टोटल इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरीपासून ते 80C 80D डिडक्शन्स, त्याचबरोबर ग्रॉस टोटल इन्कम, टॅक्स पेबल, संपूर्ण इन्कम टॅक्स, संपूर्ण डायरेक्ट टॅक्स याच्यावरती MCQची एक टेस्ट सिरीज घेऊन येतो येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये. ती सिरीज नक्की बघा जेणेकरून तुमचा पूर्ण टॅक्स कव्हर होऊन जाईल. डिअर स्टुडंट्स, थोडे कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस देखील करत चला, कारण काही कॅल्क्युलेशन पर्पजचे क्वेश्चन देखील येतील. आपण जी टेस्ट सिरीज बनवणार आहोत यामध्ये कॅल्क्युलेशनचे देखील क्वेश्चन आपण टाकतोय. त्यापूर्वी मात्र हा व्हिडिओ तुम्ही बघणं अपेक्षित होतं. सो थँक्यू स्टुडंट्स. नेक्स्ट लेक्चर आपण घेऊन येणार आहोत टोटल इन्कम टॅक्स जो आहे, इन्कम टॅक्स म्हणजेच डायरेक्ट टॅक्स याचे MCQज सर्व टॉपिकवरती मिक्स. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.